महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून आणि खासदार नरेश मस्के तसंच आमदार रवींद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाने तसंच माजी नगरसेविका मालती पाटील यांच्या प्रयत्नानं आणि ग्रामस्थांच्या सहकार्यानं कोपरीगाव ग्रामस्थ क्रीडांगणाच्या सुशोभीकरण आणि स्थापत्य विकास कामांचा भूमिपूजन सोहळा काल कोपरीगाव ग्रामस्थ क्रीडांगण कोपरी ठाणे पूर्व येथे संपन्न झाला। ठाणे उपशहर प्रमुख प्रकाश कोटवाणी, माजी नगरसेविका शर्मिला गायकवाड, आई गावदेवी सेवा मंडळ अध्यक्ष दिलीपदादा पाटील, हबप सखाराम महाराज इंदोर, सचिव प्रकाश खांडेकर, महिला विभाग समन्वयक यमुना म्हात्रे, विभाग प्रमुख प्रशांत पाटील, संतोष बोडके, महिला विभाग प्रमुख निर्मला काळे, युवासेनेचे नेते उपविभाग प्रमुख सचिन टिबरेवाल, उपविभाग प्रमुख मंगेश भोईर, उपविभाग प्रमुख रुपेश पाटील, शाखा प्रमुख संतोष पांचाळ, कुणाल पाटील, तेजस दळवी, महिला शाखा प्रमुख सुषमा दिवेकर, रूपाली मेस्त्री, महिला शाखा प्रमुख नीलम रामाणे, बळीराम पाटील तसंच गावातील शेकडो नागरिक आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय महाराष्ट्र। सन्माननीय महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या निधीतून मला असं वाटते की आज अनेक ठिकाणी कामं चालू आहेत। नगरसेवक कालावधी हा संपलेला असताना देखील कामांना कुठे विश्रांती मिळालेली नाही आहे। आज मला खूप अभिमान वाटते की साहेबांचा निधी आज मला वाटतं सगळे नगरसेवक आम्ही पुरेपूर म्हणजे फक्त नुसतं ठाण्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात आज कामं चालू आहेत। आणि मला असं वाटतं कोपरी भागात आजचं जे माझं काम आहे हे माझं सांगायला म्हणजे मला असं वाटतं शिंदे साहेबांनी खूप मला असं वाटतं एक तटस्थ हा हात ठेवलेला आहे आणि प्रत्येक कामाला जी पण कामाची मागणी करत होते त्या कामाला आम्हाला प्राधान्य दिलेलं आहे। हे मैदान मला असं वाटतं एकमेव मैदान असं जवळ गावकीचं आहे। तिथे मुलं मला वाटतं सगळ्या प्रकारचे खेळ या मैदानात खेळले जातात, अनेक प्रकारचे कार्यक्रम या मैदानात होत असतात। परंतु इथे आजूबाजूला जे बसण्यासाठी जे सिनियर सिटीजन आहेत त्यांना बसण्यासाठी जी व्यवस्था पाहिजे होती ती आज तिथे बैठक व्यवस्था होऊन त्याच्यावरती एक शेड येणार आहे। कारण का जर ऊन असेल पाऊस असेल काही असेल तर तिथे सिनियर सिटीजन जाऊन बसू शकतो। त्याचप्रमाणे इथे एक मला असं वाटतं 2 वर्षापूर्वी आपण स्टेज बांधलेलं आहे। या स्टेजच्या इथे देखील रॅलिंग वगैरे बांधून त्याचं देखील सुशोभीकरण तिथे देखील अत्यावश्यक जी कामं आहेत ती कामं त्या स्टेजवरती होणार आहेत। मैदानात मला असं वाटतं की रस्त्यावरती असल्यामुळे जॉईन असल्यामुळे आणि गाव जवळ असल्यामुळे अनधिकृतरित्या इथे गाड्या लागल्या जातात आणि त्याच्यामुळे मुलांना जिथे खेळायला पाहिजे ते खेळता येत नाही। अनेक कार्यक्रम करताना अनेक वेळेला अडचण येतात। एखाद्या वेळेला एखादी गाडी जर काढायची असेल तर त्या व्यक्तीला शोधण्यासाठी मला असं वाटतं 1-2 तास फुकट जातात आमच्या आणि बऱ्याच मुलांना खेळण्यामध्ये व्यत्यय येतो। तर अशा वेळेसाठी किंवा त्याच्यावरती आळा घालण्यासाठी हे जे मैदान आहे त्याच्या बाजूला आम्ही एक छोटंसं रॅलिंग टाकू का जेणेकरून गाडी आतमध्ये येणार नाही आणि एक छोटीशी एंट्री ठेवू का तिकडनं मुलांना तिथे येण्यासाठी प्रवेशद्वार असेल, रस्ता असेल। त्याच्यामुळे मला असं वाटतं मुलांना डे नाईट कधीही इथे खेळता येईल। आणि मला वाटतं ह्या मैदानात आज हे गावकीचं मैदान आहे आणि मला असं वाटतं की हे गावकीचं मैदान देण्यात देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनीच तटस्थ केलेलं आहे आणि फॉरेस्टच्या अंडरमधून हे ग्राउंड आमच्या गावकीला त्यांनी सोपविलेलं आहे। आणि मला असं वाटतं की आज इथे नवीन हे जे पोलीस स्टेशन दिसते हे देखील लवकरात लवकर या मैदानामधून खाली होऊन तिथे नवीन पोलीस स्टेशनसाठी साहेबांनी निधी अवेलेबल करून नवीन पोलीस स्टेशन देखील लवकरात लवकर होईल कारण तिथे काम चालू आहे। आणि मला असं वाटतं मैदानात ही जागा देखील जॉईन होऊन मुलांना आणखी अत्याधुनिक पद्धतीचे खेळ देखील इथे खेळता येतील।